नमस्कार बालमित्र मैत्रिणींनो, माझे नाव श्रीमती नंदा विजय सावंत, सहाय्यक शिक्षिका, महाराणी साईबाई विद्या मंदिर मालाड पूर्व. 100 दिवस 100 बोधकथा वाचन या उपक्रमांतर्गत आज मी तुमच्यासमोर 32वी कथा सादर करत आहे. कथेचं शीर्षक आहे चेष्टा. एका गावात एक संजय नावाचा तरुण राहत होता. तो नेहमी गावाच्या पारावर बसून गावातील लोकांची चेष्टा करत असे. त्याच्या या स्वभावामुळे गावातील अनेकांची मने दुखावली गेली होती. त्याच गावात एक वृद्ध आजोबा देखील राहत होते. ते डोळ्याने थोडे तिरडे बघत. तो नेहमी त्यांची चेष्टा करीत असे आणि म्हणत असे, "काय आजोबा, नेहमी तुम्हाला 2चे 4 दिसतात म्हणे." यावर तेथून जाणारा एक शेतकरी संजयला म्हणतो, "होय रे बाळा, त्या आजोबांना 2चे 4 दिसतात. आता हेच बघ ना, तुझे पाय देखील त्यांना या शेजारच्या गाढवासारखे 4च दिसत आहेत." संजयला आपल्या कृत्याची जाणीव झाली. संजय ओशाळला आणि आता आपली चेष्टा मस्करी आपल्याच अंगलट आल्याचे कळताच त्याने तिथून काढता पाय घेतला. या कथेचं तात्पर्य: कोणाच्याही शारीरिक व्यंगाची चेष्टा करू नये. धन्यवाद.